नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वत शिखराचा समूह म्हणजे गिरनार असे मानले जाते. 10,000 पायऱ्या चढून तिथे जाणं हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेलं आणि 12,000 वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके समूह असलेला हा परिसर आहे. पुराणामध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे 4 योजना म्हणजेच 16 गावापर्यंत आहे. सुमारे 28 चौरस किलोमीटरने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्य प्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगीसिद्ध महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेक जण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्चर्याला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला गिरनार तलेठी असेही म्हणतात. भवनाथ महादेव मंदिर, मृगीकुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू संत आणि लाखोच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगीकुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला उतरतात. अशी एक आख्यायिका आहे की त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगीकुंडात उतरतो पण डुबकी मारल्यानंतर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजनी आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्री शेरनाथ बापू संचलित गुरु त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्विक, आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. कटाक्ष आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे एका पायवाटेने सुमारे 2.5 ते 3 किलोमीटर गुरु शिष्य आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्री काश्मीरी बापूंचा आलेल्या प्रत्येक भाविकाने श्री काश्मीरी बापूंचे वय अंदाजे 150 वर्षाच्या आसपास. श्री शेरनाथ बापू स्थानिकांची तसेच भाविकांची श्रद्धा आहे. याही आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसादाचे भोजन घ्यावे लागते. अतिशय निसर्गरम्य आणि काश्मीरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे. गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्तभक्तांची इच्छा असतेच. सुमारे 10,000 पायऱ्यावर हे स्थान आहे. वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते, जिथून सर्व भाविक सुरुवात करतात. त्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते. त्यासाठी या कमानीजवळ डोलीवाले आहेत. डोलीवाले एका व्यक्तीसाठी 10,000 रुपये आकारतात. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर सुमारे 200 पायऱ्यावर डावीकडे एक भैरवांची मूर्ती आढळून येते. सर्व साधू संतांमध्ये त्यांचा मान खूप मोठा होता. 2,000 पायऱ्यांवर वेलनाथ बाबा समाधी असा एक फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिद्ध स्थान आहे असे सांगतात. वाटेत आजूबाजूला चहा, कॉफी, सरबत मिळण्याची दुकाने आहेत. 2,250 पायऱ्यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास 2 सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर माली परब घाट येतो. तेथे एक रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. 2,600 पायऱ्यांच्या आसपास रानक देवी मातेची शिळा आहे. त्या शिळेवर 2 हाताच्या पंजांचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे 3,500 पायऱ्यांपाशी प्रसूती बाई देवींचे स्थान आहे. संतान प्राप्त झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येण्याची भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुफा,
संतोषी माता, काली माता, वरुडी माता, खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी जागा आहे. थोडा काळ येथे विश्रांती घेऊन यात्रेकरू पुढे मार्गस्थ होतात. सुमारे 4000 पायऱ्यांवर जैन मंदिर आहे. मुख्य मंदिर नेमिनाथांचे आहे. अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथांची मूर्ती आहे. नेमिनाथ हे 22वे जैन तीर्थंकर होय. या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर थोडे पुढे श्री गेल्यावर आदिनाथांची जैन भव्य आणि उंच दिगंबर प्रतिमा आहे. उत्कृष्ट कलाकुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा नावाचे स्थान आढळून येते. येथे गायीच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे आणि डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. काही ग्रामस्थ, भाविक, साधू, वैरागी या मार्गाने येतात अथवा जातात. या मार्गावर कुठल्याही प्रकारची दुकाने अथवा मदतीसाठी माणसे, डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही. गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर 5000 पायऱ्यांवर अंबाजी टुंक येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमेला अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे 500 पायऱ्या चढल्यावर श्री गुरु गोरक्षनाथ टुंक हे स्थान सपाटीपासून गिरनार पर्वतावरील सर्वात 666 फुटावर हे स्थान येते. समुद्र संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे. असे म्हणतात की या स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला. बाजूलाच एक पापपुण्याची खिडकी आहे, म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली 12 वर्षे मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या महंत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील सेवा या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहणे, तपश्चर्या करणे हे एऱ्या गबाळ्यांचे काम नव्हे. गोरखटुंकनंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो, कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी 1000 ते 1500 पायऱ्या उतरायला लागते. येथे भैरवनाथांचे मंदिर आहे. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर 2 मोठ्या कमानी दिसतात. एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर 1000 पायऱ्या चढल्यावर दत्तटुंक आहे. चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान दत्तात्रयांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. 10 बाय 12 चौरस फूट जागेमध्ये दत्तात्रयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा 3 वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात असा समज आहे. इथून पुढे जायला कुठलाच रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरणपादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते असल्यामुळे तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे जे अवकाशाचे विहंगमय दृश्य असते ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. ढगसुद्धा या शिखरापासून खाली उतरतात. उतरताना परत त्या 2 कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला 300 पायऱ्या उतरायला लागतात. इथे 5000 वर्षापासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे 6 ते 8 या वेळेत ही धुनी प्रज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिली जाते. महंत अमृतगिरी बापू म्हणून एक सिद्ध होऊन गेले. त्यांनी या स्थानावर राहून भरपूर तप केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने येथे सकाळी 8 ते रात्री 8 अव्याहत अन्नछत्र चालू असते. इतक्या दुर्गम स्थानी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदान सेवा वृत्तीने देणाऱ्या कमंडलू स्थानांचा उपक्रम हा कौतुकास पात्र आहेच, पण अचंबित करणार आहे. कमंडलू स्थानाची अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय
ध्यानात अनेक वर्षे दत्तटूकवर बसलेले असताना देवी अनुसया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एका ठिकाणी अग्नी जिथे धुनी आहे तर दुसऱ्या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान. कमंडलू स्थानापासून पुढे पायवाटेने गेल्यास अतिशय दुर्गम निर्जन ठिकाणे आहेत. त्यामध्ये महाकाली, खप्पर, अनुसया टेकडी, पांडव गुफा, कपिलधारा, अघोरी या स्थानी जाण्याचा प्रामुख्याने प्रवेश कुणी स्थानिक माहितीगार व्यक्तीस बरोबर घेऊन जाणे हितकारक आहे. परत येताना त्या मार्गावरून येणे उत्तम, पण गौमुखी गंगा मंदिरापासून जी मागे उल्लेख केलेली वाट आहे त्या वाटेवरून आल्यास शेषावन मार्गे भवनाथ मंदिरापाशी पोहोचता येते. वाटेमध्ये आनंद गुफा, महाकाली गुफा, सेवादास आश्रम, सीतावन, शेषावन, भरतवन, जांबुवंत गुफा अशी अनेक स्थाने बघत भवनाथ मंदिरापाशी पोहोचता येते. या मार्गावर यात्रेकरूंसाठी कुठलीही सोय नाही. तेथील वातावरण अंदाजे 1000 पायऱ्या आयुष्यात किमान एकदा तरी ही गिरनार यात्रा प्रत्येक दत्त भक्ताच्या नशिबी यावी, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.